चला तर मंडळी, चाळणीमध्ये कधी कणकेचे गोळे वाफून पाहिलेत का? नाही ना? मग तर आज वाफूनच बघा. चाळणीमध्ये कणकेचे गोळे वाफून अप्रतिम आणि त्यासोबत चवीला भन्नाट असा पौष्टिक पदार्थ तयार होतो. एकदा जर खायला घेतला तर पोटात चाटतच राहाल. पोट भरेल पण मन भरणार नाही एवढ्या चविष्ट होतं. आता काय आहे ते तुम्हाला कळेलच, फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. सर्वात आधी तर आपल्याला 1.5 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचंय. त्याला चाळणीमध्ये टाकून छान चाळून घ्यायचंय. गव्हाचं पीठ मात्र थोडं जाडसर असायला हवंय. जर जाडसर नसेल तर त्यात बारीक रवा घालायचा आहे अर्धी वाटी. पीठ छान चाळणीने चाळून त्यात वरती कोंडा राहतो गव्हाचा, तो बाजूला काढून घ्यायचा आहे. त्यात आता चवीपुरता मीठ घालायचंय. 1 चमची ओवा हाताने छान कुस्करून घालायचंय, म्हणजे चव अजूनच छान येते. त्याचसोबत अर्धी चमची एवढी हळद घालायची. 1 ते 2 चमचे एवढं तेल घालायचंय आणि छान पूर्ण पिठाला तेल लावून घ्यायचंय, म्हणजेच मोहन देऊन घ्यायचंय. मोहन देऊन झालं की त्यात थोडं थोडं पाणी घालत असेल छान मऊसूत कणिक मळून घ्यायची. जेवढं लागेल तेवढंच थोडं थोडं पाणी ऍड करायचंय आणि मऊसूत अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची. कणिक मळून बाजूला करा. आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला कणकेचे गोळे वाफवायचे तिला छान तेल लावून घ्या, म्हणजे वाफवून झाल्यानंतर आपले कणकेचे गोळे त्याला चिटकायला नको. आता भिजवलेल्या कणकेमधनं छोटासा गोळा घ्या, त्याला छान हाताने चोडून अशा पद्धतीने बोटांच्या सहाय्याने चपट करून घ्यायचं, म्हणजे अगदी चपातीचा किंवा छोट्याशा पोळीचा आकार द्यायचा आहे. छान हाताने चपट करून गोल आकार झाला की त्याला आपण आता तेल लावून घ्यायचंय. जास्त जाड किंवा जास्त बारीकही नको, अगदी मीडियम ठेवायचंय. तेल लावून झालं की मी दाखवते त्या पद्धतीने त्याला फोल्ड करायचंय. अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा आपल्याला जसा आधी गोळा होता तसाच त्याला गोळा बनवायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व इथं मी गोळे तयार करून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे कणकेच्या गोळ्यांची साईज छोटी मोठी करू शकता. जर जास्तच कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने एक मोठा गोळा घ्यायचा आहे. त्याला देखील हाताने जसं लांब लांब चपट्या करायचंय आणि तेल लावून वाळून घ्यायचंय. जास्त काही करायची गरज नाही. गोळे तयार करून झाले की इकडे इंडक्शन वरती मी आता इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम झालं त्यात एक एक करून आता कणकेचे गोळे ठेवायचे. झाकण बंद करून 10 ते 15 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचे. 15 मिनिटांनंतर छान गोळे वाफवून झाले. एखादं टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने चेक करून बघायचे. जर पीठ चिटकत नसेल चाकूला तर म्हणजे अगदी छान आता वाफवून झालेले आहेत. गोळे थोडे गार झाले की त्याला तुम्हाला हवंय त्या आकारात कट करून घ्यायचे. अगदी छान अशा लेयर्स आलेले आहेत. याच पद्धतीने मी सर्व कणकेचे गोळे वेगवेगळ्या साईज मध्ये कट करून घेतले. न लाटता देखील अगदी सुरेख अशा आपल्या कणकेच्या गोळ्यांना लेयर्स आलेले आहेत. लाटून जर केला तर अजूनच छान येते. इकडे पॅन मध्ये कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तेल छान गरम झालं की एक एक करून कट केलेले कणकेचे गोळे टाकायचे आणि छान खरपूस होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेम वरती 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचे. रंग बदलेल किंवा छान वरून असे कुरकुरीत होतील तोपर्यंत तळत राहायचे. एक बॅच तळायला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं लागतात. अगदी 3 मिनिटांनंतर छान असा लाल रंग आलेला आहे. वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशा खानदेशी स्पेशल बट्टी तयार झालेल्या आहेत. आता आपण डाळ करायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घालायचंय. राई आणि जिरं घालायचंय. राई जिरं छान तडतडलं की लगेच त्यात 2-3 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. त्यासोबत बारीक चिरलेला टोमॅटो, थोडा हिंग घालून परतवून घ्यायचं. टोमॅटो छान मऊ झाला की लगेचच त्यात चवीपुरता मीठ घालायचंय. पुन्हा परतवायचंय. छान खमंग फोडणी बसली की आधीच शिजवून घेतलेली तूर डाळ घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. हवं तेवढं त्यात पाणी घालायचंय. घट्ट पातळ जसं तुम्हाला वरण हवंय त्यानुसार. छान खडखडून अशी वरणाला उकळी आणून घ्यायची फुल गॅसवरती. त्यानंतर गॅस कमी करायचाय. 1 ते 2 मिनिटं वरण शिजलं की त्यात बारीक कट केलेला कोथिंबीर घालायचंय. तयार झालं आपलं इथं गरमागरम फोडणीचं वरण. गरमागरम वरण, त्याचसोबत वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत भरपूर असे लेअर सुटलेली बट्टी, त्याचसोबत भुरलेली गंगाफळची भाजी. अप्रतिम कॉम्बिनेशन. एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने बट्टी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.